13 जानेवारी 2025चा पहिला प्रश्न आहे. राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? हे बघा, पहिला ऑप्शन आहे 12 जानेवारी, बी नंबर 13 जानेवारी, सी नंबर 14 जानेवारी, डी नंबर 15 जानेवारी. याचं उत्तर आहे 12 जानेवारी. दुसरा प्रश्न बघा, भारतीय हवामान विभागाची स्थापना कधी झाली? बघा, 1875, 1885, 1975, 1985. तर भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली होती 1875 मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. तिसरा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता देश जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे? याचे उत्तर आहे आपला प्यारा भारत. सध्या पृथ्वी जवळून जात असलेला एस्टेरॉइडचे नाव काय आहे? याचे उत्तर आहे 887 एलिंडा. हे बघा, ऑप्शन क्रमांक बी याचे उत्तर आहे. पाचवा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे देवजीत सैकिया. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे प्रभतेज सिंह. कोची जल मेट्रोच्या यशानंतर पर्यावरणपूरक या नव्या जलवाहतूक मॉडेलची अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी करण्यात येणार आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 18. राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 15 जानेवारी, राज्य क्रीडा दिवस. महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे? या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 150वा वर्धापन दिन आहे. या वर्षीच्या राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे? 427वा. लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? लेबनानचे नवे राष्ट्रपती जोसेफ आऊन, ऑप्शन क्रमांक ए. खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन, ऑप्शन क्रमांक ए. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासाचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6.4. केंद्र सरकारने साठ्यासाठी किती दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 30. 15 नंबरचा प्रश्न, 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला कर महसुलातून किती कोटी रुपये मिळाले होते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 69,770 कोटी रुपये. 16 नंबरचा प्रश्न बघा, विविध कर रूपाने गोळा होणाऱ्या महसुलातून राज्यांना 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार किती टक्के रक्कम दिली जाते? 41%. 17 नंबरचा प्रश्न बघा, आतापर्यंत किती देशांनी स्पेस डॉकिंग केले आहे? 3 देशांनी. 18 नंबरचा प्रश्न बघा, 15 जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूचा जन्मदिन दिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? याचे उत्तर आहे खासबा जाधव. हे बघा, राज्य क्रीडा दिवस कोणता आहे असा प्रश्न आपण बघितला 15 जानेवारी. तर 15 जानेवारी हा खासबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. 19 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे? याचे उत्तर आहे 2035 पर्यंत. 20 नंबरचा प्रश्न बघा, देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे?
याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फेब्रुवारी 2025. 21 नंबरचा प्रश्न, अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहेत? याचे उत्तर आहे 47वे क्रमांकाचे अध्यक्ष. 22 नंबर प्रश्न, शक्तिपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे? याचे उत्तर आहे 19 देवस्थानांना जोडणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? याचे उत्तर आहे 102. प्रश्न क्रमांक 24, दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते? याचे उत्तर आहे 12. 25 नंबरचा प्रश्न, भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे? याचे उत्तर आहे 4थ्या क्रमांकाचा. 14 जानेवारी 2025चा पहिला प्रश्न आहे, सध्या जगातील किती देशातील तपास यंत्रणा या इंटरपोलच्या सदस्य आहेत? 194. 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे? याचे उत्तर आहे इंग्रजी. प्रश्न क्रमांक 3, 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसरे स्थान कोणत्या भाषेचे आहे? याचे उत्तर आहे हिंदी. प्रश्न क्रमांक 4, 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या मॅड्रिन ही कोणत्या देशाची भाषा आहे? याचे उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 5, 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात किती कोटी लोक हिंदी बोलतात? याचे उत्तर आहे 61. प्रश्न क्रमांक 6, वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात मिळालेल्या वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे? याचे उत्तर आहे 3ऱ्या स्थानी. जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये कोणत्या बोगद्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले? याचे उत्तर आहे झेड मोर. प्रश्न क्रमांक 8, नुकताच जपानमध्ये झालेला भूकंप किती रिश्टर स्केलचा होता? याचे उत्तर आहे 6.9. प्रश्न क्रमांक 9, वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर 3ऱ्या स्थानावर आहे? याचे उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 10, वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत पुणेच्या जागतिक पातळीवर कितवा क्रमांक आहे? याचे उत्तर आहे 4थं. राज्यातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? याचे उत्तर आहे उमाकांत दांगट. इस्रोने कोणत्या अवकाश संशोधन केंद्रावरून अंतराळ डॉकिंग प्रयोगास सुरुवात केली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीहरिकोटा. प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 14 जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिवस. खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो? हे बघा, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर सी.डी. देशमुख यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15, 2024च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोलकाता. प्रश्न क्रमांक 16, देशात कोणत्या कालावधीत केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 11 ते 17 जानेवारी. प्रश्न क्रमांक 17, यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रस्ता सुरक्षा नायक व्हा.
15 जानेवारी 2025चा पहिला प्रश्न आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या उपग्रहाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिशन मौसम. प्रश्न क्रमांक 2 भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 15 जानेवारी. प्रश्न क्रमांक 3 ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लष्कराची स्थापना कोणत्या साली केली होती? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1776. प्रश्न क्रमांक 4 टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर कोणते आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बारामुल्ला. प्रश्न क्रमांक 5 यावर्षी कितवा भारतीय सेना दिवस साजरा करण्यात येत आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 77. प्रश्न क्रमांक 6 यावर्षी प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतात येणार आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंडोनेशिया. हे बघा, आता ह्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारतात येणार आहेत. प्रश्न क्रमांक 7 ICCने डिसेंबर 2024 मधील प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर केला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जसप्रीत बुमराह. प्रश्न क्रमांक 8 ICC चॅम्पियन हॉकी 2025 मध्ये किती संघ सहभागी होणार आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 8. नुकतीच राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पियुष गोयल. जगात हळद उत्पादन, वापर व निर्यातमध्ये अव्वलस्थानी कोणता देश आहे? याचे उत्तर आहे आपला प्यारा भारत. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 11 भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मिशन मौसम उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या मिशन मौसमचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि बी दोघंही, म्हणजे हे दोघंही बरोबर आहेत, म्हणजे वरीलपैकी दोन्ही. भारताला हवामान सब्जी बनवणे, भारताला हवामान स्मार्ट बनवणे, म्हणजे वरीलपैकी दोन्ही, म्हणजे सी पर्याय क्रमांक सी बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 12 मिशन मौसमला केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजुरी दिली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सप्टेंबर 2024 मध्ये. प्रश्न क्रमांक 13 मिशन मौसमसाठी 2 वर्षासाठी किती तरतूद करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2000 कोटी. जगातील स्लो शहर म्हणून चर्चा असलेले बारामुल्ला हे कोणत्या देशात आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोलंबिया. प्रश्न क्रमांक 15 टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025च्या अहवालानुसार पहिल्या 10 स्लो शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3. प्रश्न क्रमांक 16 जगातील एकूण हळद उत्पादनांपैकी भारतात किती टक्के हळद उत्पादन आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 80%. प्रश्न क्रमांक 17 खो खो विश्वचषक 2025 मधील पहिला सामना कोणत्या देशाने जिंकला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत. प्रश्न क्रमांक 18 पागा ICCच्या प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार महिला गटात कोणाला मिळाला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नोबल सदरलँड. 19 नंबरचा प्रश्न बघा. नोबल सदरलँड या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया. चालू घडामोडी 16 जानेवारी 2025चा पहिला प्रश्न आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कोठे होणार आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दावोस. प्रश्न क्रमांक 2 मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौका व पाणबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले. त्यात खालीलपैकी कशाचा समावेश आहे?
याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व, म्हणजे INS सुरत, INS निलगिरी व INS वाघशीर यांचा समावेश त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 3, अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचे उत्तर आहे नारायण राणे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी. अखिल मराठा फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2015. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अलोक आराधे. प्रश्न क्रमांक 6, दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए देवेंद्र कुमार उपाध्याय. प्रश्न क्रमांक 7, जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दक्षिण सुदान. प्रश्न क्रमांक 8, मनुष्यबळ सल्लागार संस्था मस्सरच्या अंदाजानुसार 2025 मध्ये किती टक्के वेतनवाढ कर्मचाऱ्यांना देण्याचा अंदाज आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 9.4. मनुष्यबळ सल्लागार संस्था मस्सरच्या अहवालानुसार 2020 मध्ये किती टक्के वेतनवाढ कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 8%. प्रश्न क्रमांक 10, 2024 या वर्षात भारतात उत्पादित करण्यात आलेल्या किती कोटी रुपयाचे आयफोन निर्यात करण्यात आले आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1.08. प्रश्न क्रमांक 11 बघा, डिसेंबर 2024 या महिन्यात देशाची वस्तुमालाचे निर्यात घसरून किती अब्ज डॉलरवर मर्यादित राहिले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 38.01. प्रश्न क्रमांक 12, केंद्रीय नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीमती निधी खरे. नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सर्बिया. प्रश्न क्रमांक 14, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होणार असणारे दावोस हे शहर कोणत्या देशात आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वित्झर्लंड. प्रश्न क्रमांक 15, भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला रेपो दर किती टक्केवर कायम ठेवला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6.50. प्रश्न क्रमांक 16, भारताने 2025-26 या आर्थिक वर्षात किती टक्के GDP वाढीचे लक्ष्य ठेवले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 7.5. प्रश्न क्रमांक 17, आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अहमदाबाद. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य कोणते आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिशा. प्रश्न क्रमांक 19 बघा, कोणता खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नोव्हाक जोकोविच. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश. 17 जानेवारी 2025 चालू घडामोडीचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2026. प्रश्न क्रमांक 2 बघा, 7वा वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फेब्रुवारी 2014. प्रश्न क्रमांक 3, 7वा वेतन आयोग कोणत्या वर्षी मंजूर लागू झाला होता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2016. प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणते उपग्रह इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे डॉकिंग करण्यात आले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे ए व बी बरोबर आहेत, म्हणजे चेसर आणि टार्गेट. प्रश्न क्रमांक 5, आतापर्यंत भारत देशाआधी खालीलपैकी कोणत्या देशाने डॉकिंग यशस्वीपणे केले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व, म्हणजे अमेरिका, रशिया व चीन यांनी डॉकिंग यशस्वीपणे केले आहे.
प्रश्न क्रमांक 6. भारत स्पेस डॉकिंगसाठी कोणत्या प्रक्षेपाचा वापर केला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए PSLV C-60. प्रश्न क्रमांक 7. राज्यात 2022 मध्ये लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची मुदत कधीपर्यंत आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मार्च 2025. प्रश्न क्रमांक 8. चालू आर्थिक वर्षासाठी उद्योग संघटना फिक्कीने भारताचा विकास दर 7% राहण्याचे सांगितले होते. हा अंदाज कमी करत किती टक्के राहणार असल्याचे फिक्कीने सांगितले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6.4. प्रश्न क्रमांक 9. दर किती वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 10. प्रश्न क्रमांक 10 पहा. स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान भारताने कोणत्या देशाकडून घेतले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारताने स्वतः विकसित केले आहे. बघा, स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान भारताने स्वतः विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक श्री अरुण मिश्रा. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सीतांशू कोटक. प्रश्न क्रमांक 13. कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या दोन देशांदरम्यानच्या युद्ध बंदीची घोषणा केली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हमास व इस्रायल. प्रश्न क्रमांक 14. फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष कधी स्थापन करण्यात आला होता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2016. प्रश्न क्रमांक 15. लोह खनिजच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिशा. प्रश्न क्रमांक 16. मागील वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान राज्यात किती बालमृत्यूची नोंद झाली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 11,894. प्रश्न क्रमांक 17 बघा. अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुख्य सचिव. भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वल स्थानी कोणते राज्य आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ. प्रश्न क्रमांक 19 बघा. फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष कधी बंद करण्यात आला होता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2020. 20 नंबरचा प्रश्न. लोह खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य द्वितीय स्थानी आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 21. भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात द्वितीय स्थान कोणते राज्य आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोवा. प्रश्न क्रमांक 22. भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य तृतीय स्थानी आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 23. लोह खनिजांच्या निर्यातीत कोणते राज्य तृतीय स्थानी आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोवा. चालू घडामोडी 18 जानेवारी 2025चा पहिला प्रश्न आहे. राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 45.23. प्रश्न क्रमांक 2. शहराबाहेरील परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्यात किती ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 100. प्रश्न क्रमांक 3 बघा. कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी होणार आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेरूळ. प्रश्न क्रमांक 4. कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए DY पाटील. येत्या 2 वर्षात भारताचा वृद्धी दर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6.7. प्रश्न क्रमांक 6. जागतिक बँकेच्या अहवालानुसार वित्त वर्ष 2025-26 मध्ये
दक्षिण आशियाचा वृद्धी दर किती टक्के राहील? याचे उत्तर आहे 6.2. प्रश्न क्रमांक 7. ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे? याचे उत्तर आहे संचार साथी. प्रश्न क्रमांक 8. मोबाईल सेवांची गरज भागवण्यासाठी किती मेगाहर्ट स्पेक्ट्रमच्या रिफॉर्मिंगला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 687. प्रश्न क्रमांक 9. प्रगती मैदानातील भारत मंडपमध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 10. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार कोणत्या भागात इंटरनेट युजर्सचे प्रमाण अधिक आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्रामीण. प्रश्न क्रमांक 11 बघा. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार इंटरनेट युजरच्या प्रमाणात महिलांची टक्केवारी किती टक्के आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 47. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती. चीनने जिवकॉन्श लॉन्च सेंटर वरून कोणत्या देशाच्या PRSC-E01 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 14. ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली. यानुसार 2025च्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे? याचे उत्तर आहे अमेरिका. ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादीनुसार 2025मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 4थ्या. प्रश्न क्रमांक 16. किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4. प्रश्न क्रमांक 17. ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025च्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी कोणता देश आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन. प्रश्न क्रमांक 18. किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेले आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 32. प्रश्न क्रमांक 19. यावर्षी महिलांच्या 19 वर्षाखालील T20 वर्ल्ड कपचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मलेशिया. प्रश्न क्रमांक 20. ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025च्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी कोणता देश आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया. मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा म्हणजे येणाऱ्याची व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. धन्यवाद.